जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर संजय कानून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच आहे. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न पाहता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक साजण या खुळ्या क्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा मित्रांनो, जस्ट आपण ॲडमिशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बीट बुकमार्क प्रिसिट आणि शिक इफेक्ट प्रिसिट असे 2 प्रिसिट दिलेले आहे. ते दोन्ही प्रिसिट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बीट बुकमार्क प्रिसिटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप प्लस सॉन्ग देखील मी ॲड करून दिलेलं आहे. सॉन्ग प्लस ग्रुप मी आणि लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट मी हाईड करून दिलेले आहे तुम्हाला. जस्ट मित्रांनो इथनं अनहाईड करा. बघू शकता मी अनहाईड करतो एक एक करून. बघू शकता अनहाईड केलेले आहेत. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो, आपण पहिला ग्रुप एडिट करायला घेऊया. तर ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. बघू शकता काय इथं तुम्हाला 3 असं रेक्टँगल 1 2 दिसून जाईल. स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला क्लिक करायचं आहे. फोटो लास्टपर्यंत घ्यायचा आहे. त्याला सिम्पली लॉंग प्रेस करून 3 नंबरला आणायचं आहे. बघू शकता मित्रांनो, 3 नंबरला इथं आणायचं आहे. म्हणजे लास्टून 2 नंबरच्या 3 नंबरला इथं लॉंग प्रेस करून वर जे होतं इमेज लॉंग प्रेस करून 3 नंबरला इथं आणायचं. म्हणजे रेक्टँगल 1 आणि रेक्टँगल 2च्या मध्ये आणायचं आहे. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. रेक्टँगल 1 आणि रेक्टँगल 2च्या मध्ये आणायचं आहे. सिम्पली ग्रुप 2वरती क्लिक करायचं आहे. सेम अशी सगळे ग्रुप मित्रांनो एडिट करायचे आहेत. बघू शकता रेक्टँगल 1 आणि रेक्टँगल 2च्या मध्ये आणलेला आहे हा फोटो. आणि ते सिम्पली मित्रांनो सेट करायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. पटकन मित्रांनो सगळे ग्रुप एडिट करून घेतो एक एक करून. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर ऑलरेडी फोटो सेट आहे. या शेपमध्ये मित्रांनो व्यवस्थितरित्या फोटो आपला बसला पाहिजे. आणि तो ग्रुप जरा लहान होईल. दुसरा ग्रुप त्याच्यावर क्लिक करा. इथं टायमर दिसेल 1 नंबरला, त्याच्यावर क्लिक करून इथं 4 नंबर एक ऑप्शन दिसेल वाढवायचं. त्याच्यावर क्लिक करून हा ग्रुप इथं सेट करा. बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता हा अजून बारकाच आहे. तिथनं अशा प्रकारे याला वाढवून ग्रुपला अशा प्रकारे दिसून जाईल. आता चौथा ग्रुप पण एडिट करायचा आहे. बघू शकता हा फोटो घेतो मी पूर्णपणे लास्टला घ्या. लॉंग प्रेस करून 3 नंबरला घ्या आणि ह्याला बरोबर अशा शेपमध्ये असं बरोबर व्यवस्थितरित्या सेट करा. बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो आता काय करायचं आहे, आता पूर्णपणे स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक फोटो घ्यायचा आहे. याला मित्रांनो जेवढा आपले ग्रुप आणि लिरिक्स आहेत म्हणजे 10.26पर्यंत या फोटोला वाढवून घ्यायचं आहे. ह्याला थ्रेडवरती क्लिक करून पहिले कंपोजिशन एरिया करा. सिम्पली याला लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्या. म्हणजे ग्रुपच्या आणि लिरिक्सच्या बॅकग्राऊंडला हा फोटो घ्यायचा आहे. आता मित्रांनो काय करायचं आहे, 10.26 नंतर एक बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे. बघू शकता 10.26 नंतर मित्रांनो एक बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे. बघू शकता पटकनरित्या ॲड करून घेतो पटापट. अजून मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी पटकन फोटो एका बीटला ॲड करून घेतो एक एक. बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे लॉंग प्रेस करा मित्रांनो, विसरू नका फोटोला. बघू शकता आता मित्रांनो लास्टचा फोटो कसा ॲड करायचा सांगतो मी. तर तुम्हाला फोटो कसा ॲड करायचा आहे म्हणजे इफेक्ट देखील मी पेस्ट करायचं. इथं मित्रांनो मी तुम्हाला 3 बीट दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला दिसून यावं. प्रत्येक मागं 2 आणि 1 आहे. इथे मी 3 बीट दिलेले आहेत. जस्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं पहिला एक फोटोला सिलेक्ट करा, पूर्णपणे लास्टला घ्या आणि याला थ्रेडवरती क्लिक करून पहिले कंपोजिशन एरिया करा. म्हणजे आपला बॅकग्राऊंडचा फोटो होऊन जाईल. त्या मित्रांनो इथं सिम्पली कट करा अशा प्रकारे.
सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. दुसरा फोटो घ्यायला आपण पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्री डॉटवरती क्लिक करून पहिली कंपोजिशन एरिया करा. बस मित्रांनो, एवढंच करायचं आहे इथं, एवढंच करायचं आहे बास. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, पूर्णपणे स्टार्टिंगला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मित्रांनो बॉर्डर क्रिएट करण्याच्या आधी आपण पहिल्या व्हिडिओला इफेक्ट पेस्ट करून घेऊया. सिम्पली बॅक यायचं आहे. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. शिके इफेक्ट प्रेसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्याच्यानंतर जो आपण सॉन्गच्या वरती इमेज दिलेला आहे तो सॉन्गच्या वरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे ग्रुपच्या आणि लिरिक्सच्या खाली सॉन्गच्या वरती जो इमेज दिलेला आहे तो सरळ त्या एकाच इमेजला मोठा हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. शिके इफेक्ट प्रेसेटमधला 2 नंबरचा सोडायचा आहे. डायरेक्ट मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्याच्यानंतर जेवढ्या काही मित्रांनो व्हिडिओमध्ये डबल बीट दिसत आहेत, बघू शकता मी इथं डबल बीट दिलेले आहेत 12.10 ते 12.11 म्हणजे 12 एक बीट आहे डबल बीट. नंतर मित्रांनो इथं लॉंग प्रेस करा. इथं फिल कंपोजिशन एरिया इमेज करायचं राहिलेलं आहे आणि इथं 15 एक बीट आहे 15 सेकंदाजवळ आणि 15 नंतर इथं किती आहे 17 सेकंदाजवळ आणि इथं मित्रांनो दोनदा इथे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. इथं 2 मी डबल बीट तुम्हाला ॲड करून दिले आहेत, होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो आता काय करायचं, बॅक यायचं आहे. सिम्पली शिके इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो आता 1 नंबरचा आता 3 नंबरचा आता केलेला आहे. आता 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्याच्या नंतर मित्रांनो जेवढे काही आपली इमेज राहिलेले असतील सिंगल बीटचे, बघू शकता इथं आपण डबल बीटचे आपण दिलेले नाहीत ते एक बीटला जे आता इमेज राहिलेले आहेत त्या सर्व बीटला हाच इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे आपली थोडक्यात किती इमेज असतील, एक, हा दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे 3 इमेज असतील मित्रांनो. सिम्पली मित्रांनो काय करायचं, बॅक यायचं आहे. शिके इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्याच्यानंतर सिम्पली लास्टला जायचं आहे. आणि जो आपण आता 2 फोटो लास्टला ॲड केलेले आहेत त्याच्या सगळ्यात वरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता वरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. शिके इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो आता 1 2 3 4 चौथा केला तर 5वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला जायचं आणि जो आपण आता 2 मधला आता दुसऱ्या नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. शिके इफेक्ट प्रेसेटमधला आता लास्टला मी एक व्हिडिओ तुम्हाला ॲड करून दिलेला आहे. त्या व्हिडिओला इथनं तुम्ही व्हिडिओ इफेक्ट आहे मित्रांनो त्या व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करायचं आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रेसेटला यायचं आहे. बिटमॅप प्रेसेटला आल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, जिथं आपल्याला डबल बीट आहे त्या डबल बीटला हा इफेक्ट पेस्ट करायचं. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. ह्याचं साऊंड म्यूट आहे का बघा. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची लाईटवरून स्क्रीन इफेक्ट द्यायला, बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. जिथं मित्रांनो डबल बीट आहे त्या डबल बीटलाच हा इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता इथनं एक्स्ट्रा पार्ट कट करा असला तर बघू शकता. टोटल मित्रांनो 4 ते 5 वेळा हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बीटला. फक्त मित्रांनो डबल बीटला हा इफेक्ट ओव्हरली इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे, पेस्ट लेअर करायचं आहे. इथं आहे डबल बीट, इथं पण डबल बीट, इथं पण डबल बीट आणि इथं पण डबल बीट आणि इथनं मोठा इमेज आहे आपला. मित्रांनो सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा तुमच्या हिशोबानं. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं पहिल्या नंबरला एक ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून इथे एक बॉर्डर मित्रांनो क्रिएट होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओला अजून कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करण्याआधी सर्व इफेक्ट एक वेळेस आपण पेस्ट केले तर एकदा चेक करा आणि मगच एक्सपोर्ट करा. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं. व्हिडिओची रेझोल्यूशन एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल खाली, त्याच्यावर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे.
ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे तर आणि एडिटिंगची शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.